4 मे रोजी जाहीर होईल. बारामतीच्या पोटनिवडणुकीत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी देखील उमेदवारी अर्ज भरला होता. हाकेंनी अर्ज मागे घ्यावा यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते. मंत्री दत्तात्रय भरणेंनी देखील हाकेंची भेट घेऊन त्यांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. त्या दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा देखील झाली. अखेर भरणेंच्या मध्यस्थीला यश मिळालंय. लक्ष्मण हाकेंनी बारामती पोटनिवडणुकीमधून माघार घेतली आहे. तर हाकेंच्या या निर्णयामुळे हाकेंचे समर्थक नाराज झालेत. या निवडणुकीच्या निमित्तानं मी काही गोष्टी आक्रस्ताळीपणे किंवा थोड्याशा विद्रोही भावनेमध्ये किंवा थोड्याशा म्हणजे आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि करत होतो. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आमचे काही प्रश्न मार्गी लागत नाहीत का, तर लागत नाहीतच. हे सगळं जरी मान्य असलं आणि ही आमची भूमिका, आमच्या चळवळीची भूमिका आम्ही इथून पुढे कंटिन्यू करणार आहोत का, तर करणार आहोतच. ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी या वरिष्ठ मंडळींनी मला कॉल तर केलेच होते, पण सुनीत्राताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवलं, नाही, एवढी सगळी लोक जर आपल्याला कॉल करत असतील तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. राहुरी विधानसभा ही गोष्ट आपण माघार घेणं का गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी माघार, पण त्यांनी एवढं असताना सुद्धा, त्यांची तयारी असताना सुद्धा ते आज ते माघार या निवडणुकीच्या ह्याच्या उमेदवारी ते माघार घेत आहेत. तर निश्चित प्रकारे मी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि त्यांचा तो लढा, त्यांची जी काय ते त्यांचा तो पुढे त्यांचाच राहील. पण आजची निवडणूक हे सुनेत्रा वहिनी दादांसाठी, दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि सुनेत्रा वहिनींच्या प्रतिनिधी म्हणून विनंती करून त्यासाठी ते माघारी घेत आहेत. निश्चित प्रकारे त्यांचं पक्षाच्या वतीने आभार.